रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओतून आपण धनत्रयोदशीच्या दिवशी कोणत्या अशुभ वस्तू घरामध्ये आणू नये जेणेकरून घरामधील सुख समृद्धी ही नष्ट होईल, घराचा अशुभ काळ सुरू होईल, अशा या अशुभ वस्तू आपण कळत न कळतपणे घरामध्ये आणत असतो आणि त्यामुळे आपली वाईट वेळ ही सुरू होते। तर कोणत्या त्या वस्तू आहेत, तर त्या वस्तू आपण घरामध्ये आणू नये याबद्दलची संपूर्ण माहिती पाहायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून पहा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय खरेदी करावे किंवा धनत्रयोदशी च्या दिवशी खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे हे देखील पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। अश्विन कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशीचा सण साजरा केला जातो। धनत्रयोदशीनंतर 5 दिवसांची दिवाळी सुरू होते। दिवाळी किंवा दीपावली हा प्रकाशाचा रोषणाईचा सण म्हणून ओळखला जातो। दिवाळी सणाच्या पहिल्याच दिवशी धनत्रयोदशीचा सण साजरा केला जातो। धनत्रयोदशीनंतर नरक चतुर्थी, लक्ष्मीपूजन, गोवर्धन पूजा आणि भाऊबीज सारख्या सणांना सुरुवात होते। असं म्हटलं जातं की धनत्रयोदशीचा सण हा सगळ्यात शुभ मानला जातो। या दिवशी नवीन वस्तू खरेदी करणे शुभ मानण्यात आलं आहे। यावेळी सोने चांदीच्या वस्तूसह वाहन खरेदीला देखील विशेष महत्त्व आहे। या दिवशी एखादी नवीन वस्तू खरेदी केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते। तसेच खरेदी केल्याने आपल्या 13 पटीने आपल्याला त्याचं फळ मिळत असतं। त्यासाठी या दिवशी खरेदी करण्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। धनत्रयोदशीचा सण देवी लक्ष्मी आणि कुबेर यांच्या आशीर्वादासाठी मानण्यात आला आहे। यानंतर धन्वंतरी देवाचे पूजन देखील केलं जातं। यंदा धनत्रयोदशी हा सण 29 ऑक्टोबरला मंगळवारी साजरा केला जाणार आहे। या दिवशी जर तुम्हाला नवीन वाहन खरेदी करायचं असेल किंवा कोणतीही नवीन वस्तू खरेदी करायची असेल तर त्याचा शुभ मुहूर्त पाहून घेऊया। हिंदू पंचांगानुसार धनत्रयोदशीचा संपूर्ण दिवस हा शुभ आहे, परंतु वस्तू आणि वाहन खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त 29 ऑक्टोबरला सकाळी 10:31 सुरू होतोय, तर दुसऱ्या दिवशी 30 ऑक्टोबरला दुपारी 1:15 संपणार आहे। वाहन खरेदी करण्यासाठी किंवा इतर खरेदी करण्यासाठी हा काळ हा सर्वोत्तम मानण्यात आला आहे। म्हणजे सकाळी 10:31 नंतर तुम्हाला जी काही खरेदी आहे तर ती करायची आहे। या अगोदर करू नये, 10च्या अगोदर, आणि त्यानंतर दिवसभर वेळ आहे त्यामध्ये तुम्ही करू शकता। तुम्ही जर एखादं जर वाहन खरेदी केलं तर वाहन खरेदी केल्यानंतर प्रथम वाहनावरती लाल चंदनाने किंवा ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढा। त्यानंतर त्यावरती तांदूळ अर्थात अक्षदा लावा। वाहनाला ओवाळून नारळ फोडावा। पूजेनंतर वाहनाला धागा बांधा। त्यानंतर हार घाला। पूजा झाल्यानंतर वाहन लगेचच बाहेर काढू नका। वाहन खरेदी केल्यानंतर शनिदेवासह इतर देवांची देखील पूजा करा, त्यामुळे तुमच्यावर कोणतेही संकट टळू नये। तुम्ही पहिल्यांदाच वाहन चालवणार असाल किंवा वाहन पहिल्यांदाच सुरू करणार असाल तर ते चालवण्या अगोदर तुम्हाला चारही चाकाच्या खाली एक लिंबू ठेवायचं आहे आणि ते लिंबू फोडूनच तुम्हाला वाहन चालवायचं आहे। असं वाहन प्रत्येक नवीन वाहन खरेदी केल्यानंतर तुम्ही पहिल्यांदाच चालवा, म्हणजे तुमच्यावरती कोणतेही संकट येणार नाही। या दिवशी लोक आयुर्वेदाची देवता धन्वंतरी आणि देवी लक्ष्मीची पूजा करतात। संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक असणारा हा सण धनतेरस म्हणून देखील ओळखला जातो। या दिवशी सोने, चांदी, भांडी इत्यादी खरेदीचं विशेष महत्त्व आहे। असं मानलं जातं की यामुळे संपत्तीचा देव कुबेर प्रसन्न होतो आणि आपल्यावर धनाचा वर्षाव करतो। त्याशिवाय दिवाळीत झाडू खरेदी करण्याला देखील विशेष महत्त्व आहे, परंतु धनत्रयोदशीलाच आपण झाडू खरेदी करावा, तर यामागे काय कारण आहे, तर धनत्रयोदशीला दागिने आणि भांड्याबरोबर झाडूला देखील विशेष महत्त्व आहे। झाडू खरेदी करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं। हिंदू धर्मात धनत्रयोदशीला झाडू खरेदी करण्याची फार पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे। झाडूला संपत्ती, समृद्धी व लक्ष्मीचं रूप मानलं जातं। असं मानलं जातं की झाडू हे घरातील दारिद्र्य, वाईट व नकारात्मक गोष्टी काढून टाकण्याचं प्रतीक आहे। या दिवशी झाडू खरेदी केल्याने घरात सुख शांती येते आणि संपत्ती वाढते। याशिवाय घरातून गरिबी देखील दूर होते। दिवाळीला झाडू खरेदी करण्याबाबत आणखीन एक समज असा आहे की असं केल्याने लक्ष्मी घरातून बाहेर पडत नाही। यासोबतच काही लोकांचा असा देखील विश्वास आहे की या दिवशी घरामध्ये झाडू आणल्याने आर्थिक समस्येपासून मुक्ती मिळते आणि घरामध्ये सकारात्मकता पसरते। यासाठी तुम्ही जो काही लक्ष्मी पूजनासाठी झाडू खरेदी करणार असाल तर तो तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी आवर्जून खरेदी करायचा आहे।
पण तुम्हाला माहीत आहे का की धनत्रयोदशीच्या दिवशी अशा काही गोष्टी आहेत तर त्या चुकून देखील खरेदी करू नयेत, नाहीतर घरामध्ये अशुभ तारे दिसू लागतात, कुटुंबावरती वाईट छाया पडते। तर अशा कोणत्या गोष्टी आहेत तर त्या देखील जाणून घेऊया। तर पहिल्या गोष्टी म्हणजे कृत्रिम गोष्टी। ज्योतिषशास्त्राच्या मते धनत्रयोदशीला प्लास्टिक किंवा सिंथेटिक वस्तू खरेदी करू नये। वास्तुशास्त्रानुसार या गोष्टी शुभ मानल्या जात नाहीत। या गोष्टी घरामध्ये सकारात्मक ऊर्जेच्या प्रवेशात अडथळा निर्माण करतात। त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी अशा प्लास्टिकच्या किंवा सिंथेटिक वस्तू चुकून देखील खरेदी करू नका, कारण की असं होतं की आपण खरेदीसाठी बाहेर पडतो आणि अचानक आपल्याला प्लास्टिकच्या एखाद्या वस्तू किंवा घरामध्ये एखादी वस्तू खराब झाली असेल आणि ती आपल्याला नवीन आणायची असेल तर आपल्याला सहज आपण बाहेर गेलो तर आपल्याला ती दिसलीच तर आपण ती खरेदी करायला जातो, परंतु अशी चूक तुम्हाला या दिवशी करायची नाही। या दिवशी तुम्ही जर बाहेर खरेदीसाठी गेला असाल तर सिंथेटिक वस्तू व प्लास्टिकच्या वस्तू चुकून देखील घरामध्ये आणू नका। धनत्रयोदशी सारख्या शुभ मुहूर्तावरती जुन्या वस्तू खरेदी करणं टाळावं। अनेक वेळा अशा गोष्टी त्यांच्यासोबत नकारात्मक ऊर्जा, जुने विचार किंवा समस्या घेऊन येऊ शकतात। त्यामुळे या सणाच्या दिवशी तुमच्या घरामध्ये फक्त नवीनच आणि स्वच्छ वस्तू येऊ देण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमच्या घरामध्ये वर्षभर आनंदाचा वास राहील। धनत्रयोदशी हा आनंदाचा आणि उत्साहाचा सण मानला जातो। या दिवशी काळ्या रंगाच्या वस्तू खरेदी करणं हे अशुभ मानलं जातं। याचं कारण म्हणजे वास्तुशास्त्रामध्ये काळ्या रंगाच्या गोष्टी अशुभ मानल्या जातात। त्यामुळे या दिवशी काळ्या रंगाच्या पिशव्या, शूज, कपडे खरेदी केल्यास ते कुटुंबासाठी चांगलं राहत नाही। त्यासाठी या दिवशी काळ्या रंगाचे कपडे देखील परिधान करू नयेत। ज्योतिषांच्या मते काचेची भांडी सहज मोडता येतात, तेव्हा तुम्ही त्यांना घरात आणता तेव्हा ते तुटण्याचा धोका देखील नेहमीच असतो। त्यामुळे धनत्रयोदशी सारख्या शुभ मुहूर्तावरती खरेदी करणे टाळा, कारण की या गोष्टी जर घरात आणल्या तर घरामधील सुखशांती बिघडू शकते। यासाठी तुम्ही जर बाहेर जाणार असाल तर तुम्हाला एखादी काचेची वस्तू आवडली किंवा तुम्हाला आणायची असेल तरी पण तुम्हाला या दिवशी चुकून देखील काचेच्या वस्तू घरामध्ये आणायच्या नाहीत। वास्तुशास्त्रानुसार धनत्रयोदशीला लोखंडापासून बनवलेल्या वस्तू कधीही खरेदी करू नये। लोह्याचे स्वरूप थंड आणि वजनाने जड मानले जाते, त्यामुळे घरातील सदस्यांचा त्यातून बनवलेला वस्तू घरी आणण्याचा उत्साह मावळू शकतो। धनत्रयोदशीच्या दिवशी कोणतेही तीक्ष्ण वस्तू खरेदी करणं आवर्जून आपल्याला टाळायचं आहे। धनत्रयोदशीच्या दिवशी राईचं तेल खरेदी करणं अशुभ मानलं जातं। ज्योतिषशास्त्रानुसार राईच्या तेलाचा शनिदेवाशी संबंध असतो, ते अर्पण केलं जातं। तर या दिवशी तेलाचं दान केल्याने कुंडलीतील शनीची स्थिती कुमकुमत होते, तसेच अशुभ परिणाम मिळतात। त्यासाठी या दिवशी तेलाची खरेदी चुकून देखील करू नये। धनत्रयोदशीला ॲल्युमिनियम किंवा स्टीलच्या वस्तू खरेदी करू नका। असं मानलं जातं की स्टील किंवा ॲल्युमिनियमची भांडी जी आहेत किंवा इतर वस्तू जी आहेत तर त्या खरेदी केल्याने देवी लक्ष्मी नाराज होते आणि घरामध्ये बरकत राहत नाही। त्यासाठी अशा वस्तू या दिवशी चुकून देखील खरेदी करू नये। धनत्रयोदशीच्या निमित्ताने चाकू, कात्री, सुया यांसारख्या टोकदार वस्तू खरेदी करणं टाळावे, कारण की या दिवशी या वस्तू खरेदी केल्याने घरामध्ये दरिद्री येते असं देखील मानलं जातं। धनत्रयोदशीची खरेदी करत असताना कृत्रिम दागिने घेणं टाळावं, असं करणं अशुभ मानलं जातं। या दिवशी सोन्या चांदीचे दागिने खरेदी केले जातात, परंतु तुम्हाला ते करणं शक्य नसेल तर खोटे दागिने चुकून देखील या दिवशी खरेदी करू नयेत। तसेच जर तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी कपड्यांची खरेदी करणार असाल तर काळ्या रंगाचे कपडे चुकून देखील खरेदी करू नका। धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मी देवी किंवा श्री गणेशांची मूर्ती खरेदी करणं शुभ मानलं जातं, त्यामुळे सुख समृद्धी लाभते। धनत्रयोदशीच्या दिवशी चांदीची नाणी, दागिन्यांची खरेदी करणं शुभ मानलं जातं। लक्ष्मी पूजेच्या दिवशी या वस्तूंची पूजा केली जाते। समुद्र मंथनातून जेव्हा धन्वंतरी देवी प्रकट झाली होती तेव्हा तिच्या हातामध्ये पितळेच्या कलशामध्ये अमृत होते असं मानलं जातं। त्यामुळे धन्वंतरी देवाला पितळ प्रिय असल्याने या दिवशी पितळेच्या वस्तूंची खरेदी देखील शुभ मानलं जातं। या दिवशी झाडू किंवा केरसुनी खरेदी केली जाते। केरसुनीमध्ये लक्ष्मी मातेचा वास असतो। केरसुनीचा वापर केल्याने घरातील दारिद्र्य नष्ट होते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा वास राहतो। त्यासाठी केरसुनी अवश्य खरेदी करावी। दिवाळी हा दिव्यांचा सण मानला जातो, त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी मातीच्या दिव्यांची खरेदी करावी। या दिव्याशिवाय दिवाळी सण पूर्ण होत नाही। बाजारामध्ये मातीच्या दिव्यांचे अनेक डिझाईन उपलब्ध होतात, त्यामुळे या दिवशी तुम्ही मातीच्या दिव्यांची किंवा मातीच्या कोणत्याही भांड्यांची खरेदी करणं शुभ राहतं।
गोमती चक्र नदीच्या काठावर आढळणारे एक अनोखे कवच आहे. घर किंवा कामावर ठेवलं असता घरामध्ये संरक्षण आणते आणि कुटुंबाच्या एकूण यशामध्ये योगदान देते. यासाठी या दिवशी तुम्ही गोमती चक्र खरेदी करून आणू शकता. धनत्रयोदशीच्या दिवशी सोने चांदी खरेदी करण्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. परंतु ज्यांना सोने चांदी खरेदी करणं शक्य नाही तर त्यांनी 10 रुपयाची वस्तू देखील खरेदी करून घरामध्ये समृद्धी आणू शकता. त्यामधली पहिली वस्तू म्हणजे हळद. ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे आणि ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची पूजा केली जाते तिथे लक्ष्मी माता ही आपोआप येत असते. त्यासाठी तुम्हाला काहीच शक्य नसेल तर तुम्ही 10 रुपयाची हळद देखील खरेदी करून आणू शकता. त्यानंतर तुम्ही या दिवशी नारळ खरेदी करून आणू शकता. या दिवशी तुम्ही विड्याची पाने देखील खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं. विड्याची पाने ही आपल्याला पूजेसाठी देखील लागतात. त्यासाठी तुम्ही या दिवशी विड्याची पाने खरेदी करून आणू शकता. या दिवशी तुम्ही पिवळ्या कवड्या देखील घरामध्ये खरेदी करून आणू शकता. देवी देवतांच्या पितळेच्या, तांब्याच्या, पंचधातूच्या मूर्ती घरामध्ये आणू शकता किंवा श्रीयंत्र देखील तुम्ही खरेदी करून आणू शकता. दक्षिणावर्ती शंख तुम्ही आणू शकता. कमळगट्याची माळ देखील तुम्ही या दिवशी खरेदी करून आणू शकता. या दिवशी आपल्या खरेदीमध्ये मीठ जोडल्याने समृद्धी आणि शुद्धीकरणाचे आशीर्वाद मिळतात. त्यासाठी तुम्हाला काही शक्य नाही झालं तरी मीठ तरी तुम्हाला या दिवशी आवर्जून खरेदी करून आणायचं आहे. समृद्धीचं प्रतीक म्हणून धने हे ओळखले जातात आणि धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदीसाठी धने हे अत्यंत शुभ वस्तू आहे. त्यामुळे आपलं भविष्य हे निश्चितच सुधारते. त्यासाठी तुम्हाला काही शक्य नाही झालं तर धने तरी तुम्हाला या दिवशी आवर्जून खरेदी करून आणायचे आहेत. या दिवशी तुम्ही लक्ष्मीची पावले देखील खरेदी करून आणू शकता आणि आपल्या उंबरठ्यावरती लक्ष्मीची पावले तुम्ही स्थापित करू शकता. या दिवशी कोणत्या शुभ वस्तू खरेदी कराव्यात तर याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. तो पाहून तुम्ही या दिवशी काय खरेदी करावं सोन्या व्यतिरिक्त ते तुम्ही पाहू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. माझ्याकडून तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.